जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 6 आणि 7वा श्लोक पाहणार आहोत. श्लोक 6. यतद्योनिनी भूतानि सर्वाणि त्युपधारय अहं कृत्स्नस्य जगता प्रभवा प्रलयस्तदा. यतद या दोन्ही प्रकृती योनिनी उगमस्थान, भूतानी सृष्ट पदार्थ, सर्वांनी सर्व इति याप्रमाणे, उपरात य जाण, अहम मी, कृत्स्नस्य संपूर्ण, जगतः जगताच्या, प्रभवः उत्पत्ती किंवा अव्यक्तीचा उगम, प्रलयः प्रलय, आणि सर्व सृष्टी प्राणिमात्रांचा उगम या दोन शक्तीमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता मीच आहे हे निश्चितपणे जाण. श्लोक 7. मतः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणाः इव. मतः माझ्यापेक्षा, परतरम श्रेष्ठ, नाही, अन्य, किंचित अन्य काही, अस्ति आहे, धनंजय हे धनंजय, मयि माझ्यामध्ये, सर्व काही, इदम जे दृष्टिगोचर आहेत, प्रोत्तम ओवलेले, सूत्रे दोऱ्यात, मणिगणा अनेक मणी, इव ज्याप्रमाणे. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. श्लोक 8. रसोऽहमस्तु कौन्तेय प्रभस्मि शशिसूर्यः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु. रस किंवा रुची, अहम मी, अप्सु पाण्यामध्ये, कौंतेय हे कुंतीपुत्र, प्रभा प्रकाश, अस्मी मी, शशिसूर्यो हा चंद्र आणि सूर्याचा, ओम प्रणव ओंकार, सर्वामध्ये, वेदेषु वेद, शब्द किंवा ध्वनी, खे आकाशशील, पौरुषम सामर्थ्य किंवा पौरुषत्व, नृषु मनुष्यातील मधील. हे कौंतेय, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. अशा प्रकारे 8व्या श्लोकाचा अर्थ येथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.